नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी म्हणजेच उद्या रविवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष आराधना करण्याचा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. महाशिवरात्रीची पूजा परंपरेनुसार पहाटे 4 प्रहरामध्ये केली जाते, ज्याला याम पूजा असेही संबोधले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग, प्रीतियोग, आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग यासारखे अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहेत. या योगांमध्ये केलेली पूजा 100 पटीने जास्त फलदायी मानली जाते. महाशिवरात्री हा दिवस म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचा दिन. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप मोठं आणि पवित्र स्थान आहे. असं मानलं जातं, जर या दिवशी भगवान महादेवांची मनापासून पूजा केली, त्यांचं नामस्मरण केलं तर ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर कृपा करतात. महाशिवरात्री ही फक्त एक साधी रात्र नाही, तर ती एक सिद्ध रात्र मानली जाते. या दिवशी केलेली प्रार्थना, केलेले जप आणि केलेली सेवा, केलेले उपाय यांना विशेष फळ मिळतं असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते घरातल्या मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी उपवास करतात, शिवपूजन करतात आणि महादेवांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी केलेलं व्रत आणि पूजा भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करून सुख समृद्धीचा मार्ग खुला करते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा खास आणि महत्त्वाचा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवलिंगावर एक विशेष वस्तू अर्पण करायची आहे. श्रद्धेने आणि विश्वासाने ही वस्तू अर्पण केल्यास मुलांच्या आयुष्यातील दोष, अडचणी, अडथळे, संकटे, विघ्न दूर होण्यास मदत होते. मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष वाढतं, नोकरीत आणि करिअरमध्ये यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतात आणि त्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होतं असं म्हटलं जातं. तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कोणत्या वेळेत आणि कशा प्रकारे अर्पण करायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये देवादिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे उद्या करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता. म्हणजेच वेळेचं बंधन नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास मनात असणं खूप गरजेचं आहे. शक्य असेल तर हा उपाय तुम्ही जवळच्या शिव मंदिरामध्ये जाऊन करू शकता. कारण मंदिरातील वातावरण आपल्या घरातील वातावरणापेक्षा जास्त शांत, पवित्र आणि सकारात्मक असतं. पण जर काही कारणामुळे मंदिरात जाणं शक्य नसेल आणि तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल, तर अगदी तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. कारण खरी शक्ती ही आपल्या भावनेत आणि श्रद्धेत असते. तर हा उपाय शिवपुराणामधील आहे आणि हा एक पारंपरिक असा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांना अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी आणि त्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून हा उपाय श्रद्धेने नक्की आवर्जून करावा. महाशिवरात्री हा दिवस खूप मोठा आणि पवित्र मानला जातो. असं म्हणतात की या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवर अधिक जागृत असतं आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढलेली असते. त्यामुळे या दिवशी केलेली प्रार्थना आणि सेवा लवकर फळ देते असा भक्तांचा विश्वास आहे. भगवान महादेवांना आपण भोलेनाथ म्हणतो, कारण ते अत्यंत दयाळू आहेत आणि भक्तांच्या छोट्याशा हाकेलाही ते प्रतिसाद देतात. त्यामुळे या दिवशी केलेली मनापासूनची प्रार्थना आणि साधा उपाय सुद्धा जीवनात चांगला बदल घडवून आणू शकतो असं मानलं जातं. म्हणूनच प्रत्येक आई आणि वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. कारण हा उपाय फक्त एका वयोगटासाठी नाही, तर घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी करता येतो. आता आपली मुलं जर शिक्षण घेत असतील, तर प्रत्येक आई-वडिलांच्या मनात एकच इच्छा असते की आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळावेत, त्यांची मेहनतीचं फळ त्यांना मिळावं, त्यांचं भविष्य जे आहे तर ते उज्ज्वल व्हावं. मुलंही मनापासून अभ्यास करत असतात, कष्ट करत असतात. पण कधी-कधी असं होतं की परीक्षेच्या वेळी त्यांना अभ्यासातलं नीट आठवत नाही. घाबरल्यामुळे किंवा तणावामुळे सुद्धा लक्ष विचलित होतं आणि मग अपेक्षेइतकं यश मिळत नाही. तर अशा वेळी हा उपाय अभ्यासासोबत केल्यास मनाला स्थैर्य मिळतं, आत्मविश्वास वाढतो आणि केलेल्या मेहनतीला योग्य दिशा मिळावी यासाठी सकारात्मक वातावरण तयार होतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा उपाय फक्त करून दिशा मिळत नाही, तर अभ्यास, मेहनत आणि सातत्य हे खूप गरजेचं आहे.
आणि हा उपाय त्या मेहनतीला आशीर्वाद आणि मानसिक बळ मिळावं यासाठी आपल्याला हा करायचा आहे. जर तुमच्या मुलांना अभ्यास करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, परीक्षेत लिहिताना त्यांना विसर पडत असेल, त्यांचा आत्मविश्वास कमी पडत असेल किंवा त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळत नसेल, तर श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय नक्की करा. तसेच काही मुलं खूप हट्टी असतात, मोठ्यांचं ऐकत नाहीत, रागाने किंवा उद्धटपणे बोलतात, सतत चिडचिडेपणा करतात. काही मुलं वारंवार आजारी पडतात किंवा घरात कारण नसताना रडत राहतात. तर असं जर तुमच्या घरामध्ये सुद्धा असेल, तर अशा वेळी हा उपाय श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे. किंवा तुमची मुलं मोठी असतील आणि त्यांना उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन देखील मनासारखी नोकरी भेटत नसेल किंवा तुमची मुलं व्यवसाय करत असतील, तर त्या व्यवसायामध्ये, उद्योगधंद्यामध्ये त्यांना हवं तसं यश मिळत नसेल, त्यांचा उद्योगधंदा चालत नसेल किंवा तुमच्या मुलाला मनासारखा जोडीदार भेटत नसेल, विवाहाचे वय असून देखील विवाहयोग जुळून येत नसेल, अशा वेळी देखील तुम्ही हा उपाय अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धा, भक्तीने, मनात तीव्र इच्छाशक्तीने हा उपाय करायचा आहे. कारण हा उपाय मुलांच्या स्वभावात शांतता यावी, त्यांना मानसिक बळ मिळावं आणि नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी या भावनेने केला जातो. अनेक पालकांना असं वाटतं की मुलांना नजर लागते, बाहेरची बाधा होते म्हणून ते अस्वस्थ राहतात. तर अशा परिस्थितीतही तुम्ही हा उपाय मनापासून करू शकता. हा उपाय मुलं आणि मुली दोघांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी मानला जातो. त्यामुळे दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी असतील, दुसऱ्या शहरात असतील, परराज्यात असतील किंवा अब्रॉडमध्ये शिक्षण घेत असतील, तरी सुद्धा त्यांच्या नावाने तुम्ही हा उपाय करू शकता. कारण प्रार्थना आणि भावना अंतरावर अवलंबून असते, तर त्या मनापासून केल्या की त्यांचा परिणाम जाणवतो. जर मुलं मोठी असतील, तर त्यांच्याकडून तुम्ही हा उपाय स्वतः करून घ्या. म्हणजे त्यांच्यात श्रद्धा आणि आत्मविश्वास दोन्हीही वाढतील. आणि जर मुलं लहान असतील आणि त्यांना ते करणं शक्य नसेल, तर आई-वडिलांनी त्यांच्या नावाने हा उपाय केला तरीही चालेल. कारण महाशिवरात्रीचा दिवस हा असा मानला जातो, की या दिवशी केलेली प्रार्थना विशेष फलदायी ठरते आणि पालकांच्या मनापासून केलेल्या संकल्पाला विशेष महत्त्व असतं. आता हा उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शांत मनाने आणि सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करायची आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल मिसळा आणि मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्येही थोडंसं गंगाजल टाका. कारण आपल्या परंपरेनुसार गंगाजल हे पवित्र मानलं जातं आणि त्याने मन आणि शरीर शुद्ध होतं अशी श्रद्धा आहे. स्नानानंतर स्वच्छ आणि साधे कपडे घालायचे आहेत. या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे टाळायचे आहेत. कारण परंपरेनुसार महाशिवरात्रीला काळा रंग वापरणं टाळावं असं मानलं जातं. त्यामुळे स्वतःही काळे कपडे घालू नका आणि मुलांनाही काळे कपडे घालून देऊ नका. त्यानंतर देवघरामध्ये जाऊन सर्व देवी देवतांची मनापासून विधिवत पूजा करायची आहे आणि जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल, तर त्यावर अभिषेक तुम्हाला करायचा आहे. अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकता, स्वच्छ पाण्याने किंवा दुधाने किंवा कच्च्या दुधाने सुद्धा तुम्ही करू शकता. आणि हे सगळं करताना मनात तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न आणि शांत करायचं आहे. कारण पूजा करताना घरातील वातावरण सकारात्मक करणे हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर तुम्ही पुढचा उपाय घरातच करू शकता किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी जवळच्या शिवमंदिरामध्ये जाऊनही हा उपाय श्रद्धेने केला तरीही चालेल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक फूल. तर हे फूल आहे अपराजिता, ज्याला गोकर्णाचं फूल असंही म्हटलं जातं. तर या गोकर्णाच्या फुलांचे अनेक प्रकार असतात. पांढरी फुलं असतात, गुलाबी सुद्धा असतात आणि निळ्या रंगाची सुद्धा फुलं असतात. तर आपल्याला जे निळ्या रंगाचं फूल आहे, तर तीच फुलं तुम्हाला उपाय करण्यासाठी घ्यायची आहेत. पांढऱ्या रंगाचं किंवा इतर कोणत्याही रंगाचं हे फूल तुम्हाला घ्यायचं नाही. निळ्या रंगाचं एक गोकर्णाचं फूल जे आहे, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हे फूल जे आहे, तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे फूल जे आहे, तर ते शिवलिंगावरती जिथे जलधारी आहे, तिथे हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि हे फूल अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नील सरस्वती असं म्हणायचं आहे आणि हे फूल तिथे तुम्हाला शिवलिंगावरती जलधारीजवळ अर्पण करायचं आहे. आणि हे फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला 7 वेळेला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि असा हा छोटासा उपाय जो आहे, तर तो तुम्हाला महाशिवरात्रीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील, तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी फुलं अर्पण करायची आहेत. दोन्ही मुलांसाठी वेगवेगळे 7 वेळेला तुम्हाला शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे.
आणि एक मुलगा असेल तर एकच फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर आई वडिलांनी स्वतः मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल. जर घरातल्या स्त्रियांना किंवा स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नका. आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय करून घ्या. त्याचा तुम्हाला खूप जास्त लवकर हे फळ प्राप्त होईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.